होईन काय गड्या एवढे शेंगदाणे? कमी पडन का काय? तर नाही तर काढा लागन मग वेळेवर. दाण्याची चिक्की बनवायची आहे आणि तिळगुळमध्ये टाका लागन शेंगदाणे. काय माहीत कमी पडते का काय? तर बबिता, बबिता, काय आहे? इकडे ये म्हटलं, थोडंसं काम आहे तुझ्या संग, ये बरं. काय आहे? अहो म्हटलं आज तिळगुळ बनवून घेऊ ना, आजचा दिवस आहे आपल्याजवळ. तर तिळगुळ बनवून घेऊ, तिळाचे लाडू बनवून घेऊ. आज रिकाम पण आहे तर. आई आजच बनवता काय? हो बनवून घेऊ ना आजच. मग अजून रिंकू येईन तर कामं नाही उरकणार. रिंकूचे लेकरं, आपलीचे लेकरं, मग लेकरायलेच पाहत राहा लागते, कामं नाही करू देत ना. तर कधी येऊन राहिली रिंकू ताई? येते ना 14 तारखेला म्हण येते. आता 14ला येते का 13ला येते तर. हा काय, पण आतापासून आजची तर 10-11 तारीखच असन. अमाय 10-11 तारीख असन तर काय दिवस झाले टाइम लागते काय? 2 दिवसाबाद तर संक्रांत येते म्हटलं, तर बनवून ठेवून देऊ, मग बाकीचे कामं करता येते. काहून तुला काही काम होतं काय आज? नाही आई, आज काम गिम नाही आहे. माय म्हणणं असं होतं का पहिले आपण साफसफाई करून घेऊ बा आणि मग तिळगुळगी बनवू. संक्रांत आहे तर पहिले हॉलची साफसफाई करायला लागेल ना. हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो तर मग वेळेवर जमन काय साफसफाई करणं, कार्यक्रम ठेवणं? लय दगदग होते. भिंतीवर धूळ आहे, जायके वायके लागले इकडे तिकडे, तर काढून घेईन म्हणत होती मी आज. पूर्ण घराचे जाळके वाडके, धूळ हे ते झटक झुटक, आणि मग उद्या गिद्या बनवलं असतं म्हणत होती तिळगुळ. काय म्हणतं मग? पहिले साफसफाई करतं तर कर, मग राहू दे. ठेवून देतो मग दाणे. बरं जाऊ द्या ना, कोणते काम करणंच आहे. आज साफसफाई करणं आहे, उद्याही करणंच आहे. आता तुम्ही तिळगुळ बनवू म्हणता तर आजच बनवून घेऊ. मग आज अजून हात लावा, उद्या अजून हात लावा, एकच एक काम डबल डबल करा. त्याच्यापेक्षा आता तुम्ही दाणे काढून राहिले तर काढूनच घ्या ना. काहून होणार नाही काय तर एवढे शेंगदाणे? काय माहित आई, आता अंदाज पहा ना तुम्ही किती लागन तर शेंगदाणे. तिळगुळ मध्ये तर पुरून जाते आरामात, पण थोडेसे काय माहित लागन का काय तर चिक्की बनवाले. बरं एक काम करू, जेवढे लागते तेवढे टाकून देऊ आपण तिळगुळ मध्ये, आणि मग चिक्की बनवायला लागन तर काढता येते वेळेवर, आणि चिक्की काय बाद बनते. हो फक्त दाणे काढायला टाइम लागते, तर दाणे काय बसल्या बसल्या कधीही काढणं होते. हो तर चला मग आपण तिळगुळच बनवून घेऊ. हो काल वाळव करून ठेवायला सांगितलं होतं ना तुला, तर वाळून ठेवलं मग तीळ? हो आई, वाळव करून ठेवली ना तीळ. बरं चाल, मग पहिले तिळगुळच बनवून घेऊ. आज तिळगुळ बनवून ठेवून देऊ. तिळगुळ, तिळाचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चिक्की सगळं आज बनवून ठेवून देऊ, मग बनवायचं टेन्शन नाही. ठीक आहे ना, चला. अरे यार रिंकू, एक दिवस झोपतो तर त्याच्यातही तुम्ही झोपू नाही देत. आज मस्त सुट्टीचा दिवस होता, म्हटलं मस्त झोप घेतो बा, त्याच्यातही झोपू नाही देत तुम्ही. एक दिवस तर घरी राहता आणि त्याच्यात झोपूनच राहता काय तुम्ही? खेळत जा ना लेकरा संग, लेकराले पाच जा. बाकी दिवस तर आहेच मग मी सांभाळायले त्याले. ते तर आहे म्हणा, तूच सांभाळतं, मी म्हणत नाही, पण म्हटलं एक दिवस राहते तर मस्त झोपू देत जाय ना. ऑफिसचं काम करू करू डोकं एवढं भारी भारी लागते, असं वाटते का कधी रविवार येते. मी रविवारची वाट पाहतो, म्हटलं कधी येते रविवार, कधी मला आराम करायला भेटते. आणि रविवार आला नाही आला तर तुम्ही लोक मला दिवसभर इकून तिकून लेकरं पप्पा पप्पा, आणि तूही नाही झोपू देत. झोपले ना, अजून किती झोपता? उठा ना आता, मस्त चहा घे बनवतो मी. चहा घ्या. आताच नको बनवू, थोडासा लोटतो मी, एक झोप घेतो आणि मग उठवतो मला. पप्पा उठा ना, घुमायला जाऊ आपण. पप्पा उठा. यार रिंकू, पाय ना लेकरायले, फक्त एक झोप घेऊ दे. एक झोप घेऊ दे मस्त शांततेनं, मग मीच सांभाळतो म्हटलं लेकरायले, मीच पाहतो, मग तू आराम करजो मस्त. मग मी लेकरायले गार्डन मध्ये घेऊन जाईन घुमाले. दोघाले घेऊन जातो ना, याले मस्त कपडे वपडे तर घालून देत जाय, थंडीचे दिवस आहे. अजी तू काढून फेकते काय माहित, त्याला गरमी होती का काय होते तर. टोपरं घालून द्या तर काढून फेकून देते, स्वेटर घालून द्या तर काढून फेकून देते. काय माहित अशी कशी गरमी होते याले तर. अन तशी लहान लेकरायला गरमीच होते. आपल्याला वाटते का थंडी लागत असन, पण थंडी वंडी काही नाही लागत. खेळण्यात राहते का नाही ते, खेळण्यात राहते ना, ह्या त्याच्यानं त्याला गरमी होते. आणि रात्री ना तसेच करतील ना दोघे जण, रात्रभर इले झाकून द्या आणि मग याले झाकून द्या. हे तिकडे पाया पायानं फेकून देते, आणि ह्या वर जाते आणि ते खाली जाते. रात्री नाही झोपू नाही देत बरोबर लेकरं. हो तर तेच म्हणून राहिलो ना मी, एक झोप घेऊ दे, मग मी पाहतो उठल्यावर, आणि मग तू आराम करजो. काय हो तुम्ही बी घरी राहता तर आमच्या संग बोलत नाही, काही नाही. झोपूनच राहता. आम्हाला तर टाइम देत जा बाबा, टाइमच नाही तुमच्याजवळ. देतो ना यार, टाइम देतो ना. संध्याकाळी चालायचं काय मग बाहेर जेवण करायला जाऊ मस्त. नाही जेवण करायला की नाही जायचं आहे, संध्याकाळी थंडी राहते. आणि मी हे म्हणत होती, आपण गावाला कधी जाऊ? जाऊ ना 14 तारखेला. एकदम 14 तारखेला चला ना, 13 तारखेला.
चला ना मंगळवारी चाललो जाऊ. जाऊ ना यार, घाई नको करू. ऑफिसमध्ये लय काम आहे आणि एक तर साहेब लोक सुट्टी नाही देत. मोठ्या मुश्किलनं घ्या लागते सुट्ट्या. थांबून जाईन थोडीशी. मग तू आतापासून जाऊ आपण 13 तारखेपासून. तर तू म्हणतं हळदी कुंकूचा कार्यक्रम केल्याशिवाय येणार नाही मी. हो, हळदी कुंकूचा कार्यक्रम करन, अजून परीचा लूटही करन तिथं. मग तू येतं 5-6 दिवस असेच मोडते. तर मी काही जास्त दिवस थांबणार नाही. संक्रांत करन आणि दुसऱ्या दिवशी वापस. तू थांबजो आणि आणून मागजो मग बाबाले, नाही तर मग प्रकाश भाऊले. ठीक आहे ना, नका थांबजा, पण चला ना 13 तारखेला. अरे यार, पहिले मला उद्या ऑफिसमध्ये जाऊ दे, साहेबासंग बोलू दे, काय म्हणते काय नाही, कधी देते सुट्टी. हा, त्या हिशोबानं जाऊ मग. आतापासून कसं काय म्हणू? हा, पहिलेच नाही सांगून ठेवत ना, नाही तर मग आणखी म्हणजो 13 तारीख म्हणत होते ना, आता कोण नाही म्हणता. जर समजा तुम्हाला सुट्टी दिन तर चालन काय मग? हो, मग जाऊ ना, सुट्टी दिन तर जाऊ, नाही तर मग 14 तारखेला तर जाणंच आहे आपल्याला पक्क्यात. ठीक आहे ना. आईचा फोन आला होता मला, आईला सांगितलं मी येतो म्हणून 13 तारखेला. अशी नको सांगत जाऊ तू पहिलेच न विचारता. माहीत आहे ना अजून सुट्ट्या घेवायच्या. हा, पहिले विचारून घेत जाय सुट्ट्या भेटल्या का नाही. हा, काय झालं, बोलले काय साहेबासंग. हा, पहिले बोलत जाय, विचारपूस करत जाय, नंतर समोर सांगत जाय म्हटलं. ठीक आहे ना, तर एक दिवस लेट चाललो जाऊ, पण विचारून पाहिजे तुम्ही उद्या जाणतं. हा, नाही तर तुम्ही विचारता म्हणताना विचारतच नाही आणि मला म्हणता का साहेबासंग भेटच नाही झाली, मग आज साहेबच नाही आले होते. खोटं खोटं नका बोल ना माझ्या संग. अरे यार, याच्यातही खोटं बोलणं राहते काय. आता साहेब लोक रोजच थोडी येत असते, कधी येते कधी नाही येत. हा, उद्या पाहू, आता उद्या सोमवार आहे तर येते का नाही येत. जर आले तर बोलतो मी, जर नाही येणार तर मंगळवारी भेटन मग. आणि मंगळवारी तर सुट्टी घेणंच आहे कोणत्याही हालतीत. ठीक आहे ना, घेऊन घ्या मस्त 5-6 दिवसाच्या सुट्ट्या. सुट्ट्या घ्यायला काही नाही आहे, पण अजून इकडे काम पडते ना. मग ऑफिसमध्ये जास्त दिवसाची सुट्ट्या नाही देऊन राहिले. घेऊन घे जा ना 4-5 दिवसाच्या सुट्ट्या. आई म्हणत होती येशील म्हणे तू संक्रांतले, तर आपण शेगावले जाऊ म्हणे मस्त गजानन महाराजच्या दर्शनाले. आणि पहिल्या दिवशी जाऊ म्हणे, तर पहिल्या दिवशी काही दर्शन होत नाही म्हणे, तर तिथं रात्रभर राहा लागन आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळीच उठून दर्शन घेऊ, मग त्याच दिवशी वापस. म्हणजे 2 दिवस तर आपले आरामात जाते तिकडे. पाहू ना तसं रिंकू, जमलं तर मी येईन, नाही तर मग तुम्ही चालले जा. आई, तू, बबिता ताई आहे. हा, अजून कोण कोण आहे तर कोण कोण जाऊन राहिले तर तुम्ही चालले जा मग. असं आहे मग तुमचं काम, कुठेही नाहीच म्हणता तुम्ही. नाही म्हणत मी, पाहू म्हणून राहिलो, पाहू. तसा तर मी गावाला येऊनच राहिलो ना, पाहू म्हटलं किती दिवस जमते गावात राहणं. हा, नाही जास्त दिवस सुट्ट्या भेटणार तर येऊन जाईन मी. ठीक आहे बा, तुमची इच्छा. तुम्हाला सांगून राहिली मी, आईनं असं असं म्हटलं बा म्हणून. हा, तुम्हाला जर शेगावले यायचं असेल तर ये जा, नाही तर मग मी तर शेवटी जाणारच आहे आई संग. ठीक आहे ना. बनू काय मग चहा? झोपू दे ना, एक झोप घेऊ दे, मग बनवजो चहा. बरं. आजी, 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 आई, आई, कुठं गेल्या दोघी जणी? मले नाही नेत, मला टाकून चालले जाते. लक्ष्मीलाच घेऊन जाते, गेल्या असन बाजारात. बबिता, लाडू मस्त झाले मुरमुऱ्याचे. मस्त बनवला पाक, त्या मस्त बनवला आता ह्या वेळेस. हो आई, पाकच तर चांगला पाहिजे. पाक मस्त शिजू द्या लागते, मग लाडूही मस्त बनते ना. हो ना, मस्त बनले मुरमुऱ्याचे लाडू. तरी तर लय मोठे मुरमुरे शिल्लक आहे. तर काय पूर्ण बनवायचे काय मग लाडू? राहू देता, बनवून घेऊन आई. आता रिंकूताई येऊन राहिली, आपल्याला लागन. रिंकूताईचे लेकरं आहे आणि अजून आई येऊन राहिली अजून. हो गड्या, लय मोठे पाहुणे आहे ना. आता आई, तू आई येऊन राहिली, धारा येणार आहे, रिंकू आहे, आपण आहे, मग चंद्रकला आहे. हा, थोडे थोडे लाडू तर द्या लागन ना सगळेले. हो, तर बनवून घेऊ ना, मुरमुरे शिल्लक कायले ठेवता. ठीक आहे ना, तिळगुळ बनवून घेऊ आणि मग अजून पाक ठेवजो. आता बनवला होता तसाच पाक बनवजो मस्त, मग बांधून घेऊ दोघी जणी. लवकर तर बांधणं होते. हो आई, आता शेंगदाण्याची चिक्की झालीच आणि तिळाची चिक्की झाली, तिळाचे लाडूही झाले. आता तिळगुळ राहिलं बनवायचं आणि मुरमुऱ्याचे लाडू बांधून घेऊ. हो, बनवायला बसलो तर काय लवकर तर होते. दोघी जणी असल्यावर एक जण भाजू देते आणि एक जण बनवते, लवकर बनवणं होते. नाही तर काय मग पाहिजे म्हटलं, बरोबर भाजो तीळ, नाही तर जाळून टाकशील. नाही आई, नाही जाळत नाही मी. आता एवढी मोठी तिळाची चिक्की बनवली तर जाळले काय मी तीळ? नाही, जाळत गिळत तर नाही म्हणा, मस्त भाजतं ना, असेच भाजा लागते. नाही आई, नाही जाळत ना मी. आजी, आई, याले काय झालं बबिता? मारलं तर नाही लेकर आहे ना? मारलं तसं नाही, करतेस ना मस्ती, मारू द्या ना, मारते तर. आजी, आई. काय झालं रे तुले रडाले? काय झालं? मारलं काय लेकरायनं? नाही आजी, लेकरायनं नाही मारलं. लेकरायनं नाही मारलं तर रडून काऊन राहिला मग? काय झालं?
काय झालं म्हटलं रडाले? भूक लागली काय? नाही आजी, भूक नाही लागली मला. बापा मारलं नाही म्हणतं, भूकही नाही लागली. तर काऊन रडून राहिला मग? काय झालं? उसना उसनावर रडून राहिला तू? काय झालं म्हटलं रडाले? सांग ना, काऊन रडून राहिला? तर काय कमी पडलं आता? कामं करून राहिलो आम्ही ना, मधात येऊन रडून राहिला तो. कामही नाही करू देत. मारलं सोन कोण्या लेकरानं? आला फुसफुस करत. तिकडे मारता नाही येत काय लेकरायले? तुले मारते तर घरी येतं रडत. बाहेरचे झगडे बाहेरच ठेवत जाय तू. घरात नको आणत जाऊ. काय होय तर रविवार दिवस आला का बस याचं रडणं आणि हेच राहते. म्हटलं ना मला लेकरायनं नाही मारलं, मग काय मारलं म्हणून राहिली आजी तू. नाही मारलं मला लेकरायनं. लेकरायनं नाही मारलं तर काऊन रडून राहिला मग? भूक लागली काय? बाबू गण्या, काय झालं? सांग ना, काय झालं? काऊन रडून राहिला? काय पाहिजे सांग ना, विचारून राहिली ना. काय झालं काय झालं सांगायला नाव तयार नाही. काय झालं तर याले? मी आवाज देऊन राहिलो तुम्हाला, तर तुम्ही आवाज काऊन नाही देत? मग किती वेळचा मी आजी आजी म्हणत होतो, आई आई, दोघे जणी आवाज नाही देत मला. तर तेवढ्यासाठी रडा लागते काय मग? मग मी आवाज देऊन राहिलो तर मला असं वाटलं तुम्ही गेल्या बाजारात लक्ष्मीला घेऊन, मला नाही नेलं असं वाटलं ना. आवाज देत जा मले. तुम्ही आवाज नाही दे, चुपचापच राहता. घरात पाहिलं मी तुम्हाला, तिकडे नाही दिसल्या मले. मग इकडे आलो मी किचन मध्ये, तर इथं दिसल्या मले, म्हणून रडत होतो मी. आवाज नाही येत काय तुमच्या दोघी जणीले? बहिऱ्या झाल्या काय तुम्ही? अमाय बाई, असं आहे काय बेटा? गलती झाली, आवाज नाही दिला. आता आवाज नाही आला, इकडे कामं चालू आहे ना. आता भांडे भुंडे वाजत राहते, त्याच्यानं तू आवाज काही आला नाही आम्हाला. मार्केटमध्ये जाईन तर घेऊन जाईन ना तुले. रडू नको. काय पाहिजे तुले? पतंग घेऊन पाहिजे ना, घेऊन देईन तुले पतंग. रडू नको बरं, रडू नको आता. लक्ष्मी कुठे गेली? लक्ष्मी नाही दिसून राहिली मला. लक्ष्मी काय आजीच्या घरी गेली, आजीनं नेलं ना. गेला काऊन नाही तू चंद्रकला आजीच्या घरी? तिळगुळ बनवलं ना आजीनं, गण्याले पाठवतो म्हणे तिळगुळ खावाले, आणि तू गावातच घुमून राहिला. मला नाही आवडत तिळगुळ, मी नाही खात. काऊन नाही खात? खावा लागते ना. हिवाळ्यात तर खास लागते. शरीराला उष्णता भेटते ना तिळगुळ खाल्ल्यानं. खात जाय. असा कसा नाही खात तू? चिक्की बनवली ना तिळाची, खाऊन पाय बरं कशी बनवली आईनं तर चिक्की. मला नाही खावायचं आहे. तुमच्या दोघी जणीचा राग आला मला. मी बोलत नाही आता तुमच्या संग. मला बोलायचंच नाही आहे. तुम्ही मला रडवता. आम्ही कायले रडवलं? आम्ही बोललोय नाही, काही नाही ना. आम्ही रडवलं काय? नाही तर काय मग, तुम्ही दोघी जणी रडवलं मला. मला राग आला आता. मी जेवण बी नाही करत, मी तिळगुळ बी नाही खात. जेवणही नाही करत, तिळगुळी नाही खात, तर काय खाशीन मग? काय खाशीन? काय खावायचं आहे? मला चिप्स पॅकेट पाहिजे आजी. मी चिप्स पॅकेट खाईन. मला चिप्स खावायची आहे. अच्छा अच्छा, दुकानातलं खावायचं आहे म्हणून तुला आता आमच्या संग बोलायचं नाही आहे, काही खावायचं नाही आहे. दुकानातलं खावायचं आहे. दुकानातलं खावायचं आहे तर आमच्याजवळ पैसे बी नाही आहे. मग तुझ्याजवळ पैसे असन तर जाय दुकानात, मस्त घे चिप्स पुड्या, घे काय काय घेवायचं आहे घे अन खाय. पैसे नाही देत आम्ही. भाजी भाकर असल्यावर कायले दुकानातलं खा लागते काय? खराब राहते ना ते, किती किती दिवसाचे पॅकेट राहते. खराब तेलानं तळलेले राहतात ना ते चिप्स. काही दुकानातलं नाही खा लागत. एखाद्या दिवशी खा लागते, रोज रोज नाही खा लागत. लाड नको करत जाऊ. दे ना आजी, मी का रोज रोज मागतो काय? आजच मागून राहिलो ना. दे ना, 10 रुपये देजो मला. 10 रुपये नाही आणि 2 रुपये नाही, पैसेच नाही आहे माझ्याजवळ. फुटी कवडी नाही माझ्याजवळ आणि कुठचे पैसे देऊ? मले मागू नको. संध्याकाळी ते बाबा येईन का नाही तर त्याला मागजो तू पैसे. आजीजवळ पैसे नाही आहे म्हणा. आता रडू नको आणि काही नाही. जे आहे घरात ते खाऊन घे आणि खेळाचं असन तर खेळ, नाही तर टी व्ही पाय, नाही तर झोपून राह, नाही तर मग अभ्यास कर. दुकान 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 लाड करून राहिला काय आता? मला देत नाही तुम्ही पैसे. मी चाललो. कुठं चालला आता तू? चाललो म्हणून राहिला, कुठं चालला? मी नाही सांगत तुम्हाला कुठे जाऊ. मी सांगतच नाही ना. कुठं जाशील बापा आता तू? सांगत नाही तर चालला काय विदेशात? जाय आजी, तू बोलूच नको. आई तीळ झालं म्हटलं भाजून. झालं काय? आण मग दे, बनवून घेतो आता तिळगुळ पटकन. हे शेंगदाणे घे, शेंगदाणे भाजून दे आणि मग ते पत्र काढून घे जो. हो आई.
नाही ती एक काम करतो नाही, मिक्सर मध्ये तर 2 मिनिटात होते तिळगुळ बनवणं खलबत्त्यात बनवल्यापेक्षा. हातही दुकान तुमचा. नाही नाही, मिक्सर मध्ये घे नाही, मिक्सर मधलं तिळगुळ आवडत नाही मला. एकदम पावडरवानीच बनून जाते ना तिळगुळ बनवाले जातं. खलबत्त्यातच ठीक आहे ना, खलबत्त्यातलं तिळगुळ चांगलं लागते मला. बनवतो ना मी, हा रिकामीच आहे ना, बनवतो. अजून काय बनवायचं आहे आपल्याला, तिळगुळच राहिलाय तर मी तिळगुळ बनवतो, तू मुरमुऱ्याचे लाडू बनवून घ्यायचं. खलबत्त्यात तिळगुळ बनाव तर आपल्याला जसं पाहिजे त्या हिशोबानं बनवता येते. मिक्सर मध्ये थोडंसं बटन घुमवल्याबरोबर एकदम बारीक. हो ते आहे, मिक्सर मध्ये लयच बारीक होऊन जाते. नाही तर काय पटकन घुमवान पटकन बंद करा तरी लय वेळा असं झालाय का पावडरच होऊन जाते. त्याच्यानं मी खलबत्त्यातच बनवतो. आण इकडे दे, गुळ आणून दे, बनवून घेतो मी. पाय तू याले काय म्हणते तर गण्या, दे त्याला जेवाचं दे, भूक लागली असं तर. गण्या ये बर, ये हात धुवून ये, ताट वाढून दे. मला नाही जेवायचं आहे. आई पायचा म्हटलं, मी गण्याले पाहतो. बरं बनवतो ना मी तिळगुळ बनवतो, पाहतो गण्याले. हो आई पाहतो त्याला. थांब रे थांब ना. पहा मग मित्रांनो, आज बनवतो बा तिळगुळ. पहा मग आज बनवतो बा तिळगुळ. सांगा मग कमेंटमध्ये कोण तिळगुळ बनवलं, कोणाकोणाचं बनवायचं आहे. बनवा मग लवकर लवकर आणि बोलावा मग आम्हाला तुमच्या घरी तिळगुळ खावाले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.